वाढवलेली आहे। श्रामनेर प्रशिक्षण केंद्र कोरगाव पासून सकाळी ठीक बरोबर 7 वाजता हे महाधम्मध्वज महापदयात्रा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत येऊन या ठिकाणावर समारोप होत आहे। आणि दरवर्षी म्हणजे या महाधम्मध्वज महापदयात्रेमध्ये आपण आलं पाहिजे, सर्वांनी सहभाग नोंदवला पाहिजे। आमचे भिक्षू शीलरत्न थेरो असतील, सर्व भिक्खू संघ असेल, श्रामनेर संघ असेल, सर्व उपासक उपासिका यांनी परिश्रम घेतले आणि ही महाधम्मध्वज महापदयात्रा यशस्वीरित्या इथं पूर्णत्वास नेली आहे। प्रचार करणे कोरगाव या ठिकाणी पयाबोधी राहतात, ते फार चांगल्या पद्धतीने काम करत आहेत। आज 30 त्यांच्याकडं सामनेर आहेत आणि त्यांनी हे पहिलं प्रथम आहात। 3 वर्षापासून आम्ही या प्रयत्नामध्ये आहोत। खूप कष्ट घ्यावं लागते, ते एवढे जनताने बी साथ दिली, सर्वांनी दिली आणि विशेष पोलीस पथकाने विशेष तुकडी दिली आपल्याला या कार्यक्रमामध्ये। SP साहेबांनी आपल्याला विशेष तुकडी दिल्यामुळं खूप व्यवस्थिशीर राहिला, कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। आपणही बी आमची मुलाखत घेऊन तुम्हाला धन्यवाद देतो। त्या वतीनं पूजनीय भिक्खू पय्याबोधीजी यांनी जो ह्या महारॅली काढलेली आहे धम्मध्वजाची, या धम्मध्वजाच्या रॅलीला समता समिती दलाने या समाजातल्या संपूर्ण लोकांचं संरक्षण कसं करावं, ही रॅली कशी चांगली यावं, त्यांना संरक्षण कसं द्यावं, हे या ठिकाणी नियोजनबद्ध असं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आम्हाला पूजनीय भिक्खू संघाने आम्हाला हा सेवा करण्याचा जो वेळ दिला, सेवा हे केलेला आहे, आम्ही त्यांचं खूप खूप आभारी आहोत। आणि ह्या ठिकाणी सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। सर्वात भदन पयाबोधी थेरो यांनी 3 वर्षापूर्वी काढलेली आहे आणि त्यावेळेस आमच्यासोबत त्यांनी चर्चा केली की आई धम्मध्वज यात्रा आम्हाला काढायची आहे आणि हे पंचशील धम्मध्वज यात्रा म्हणजे श्रीलंकेमधून सुरुवात झालेली आहे, तर आता आपण नांदेड जिल्ह्यामधून ही सुरुवात करू असं जेव्हा त्यांनी आमच्यासमोर बोलले तेव्हा मी त्यांना सांगितले की बनतेजी, आजीवन हा धम्मध्वज माझ्याकडून दान दिला जाईल आणि धम्माचं कार्य बनतेजी खूप छान करतात आणि आम्ही पण त्यांच्यामुळे आम्ही ह्या धम्माला वाहून घेतलेला आहे आणि धम्मामध्ये जो कोणी येईल, जो कोणी वावरेल धम्मामध्ये त्याची प्रगती निश्चित होईल। धम्माच्या मार्गाने सर्वजण जावं हे सदिच्छा व्यक्त करते। जय भीम। नंद प्रभाकरराव जोंधळे, सेवानिवृत्त PSI, भारतीय बौद्ध महासभेमध्ये संरक्षण सचिव व समता समितीमध्ये काम करत आहे 1 वर्षापासून। आज धम्मध्वज महारॅली कोरगाव येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळे यांच्या इथं ह्या ठिकाणी हा कार्यक्रम आदरणीय भिक्खू संघ, आदरणीय नांदेडचे जिल्ह्याचे भिक्खू भंतेजी पय्याबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भिक्खू संघ, कोरगाव येथील सर्व विद्यार्थी व सर्व नांदेड जिल्ह्यातील उपासक उपासिका, बारड समता सैनिक, मुदखेड समता सैनिक व नांदेड शहरातील समता सैनिक हे सर्व या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभाग घेऊन एक चांगल्या प्रकारे एक आनंदमय वातावरणामध्ये भव्य दिव्य एक चांगल्या प्रकारे कोणत्याही वाहतुकीला अडथळा न येता सर्वांनी सहकार्य करून एक चांगल्या प्रकारे नांदेडच्या पोलिसांनी, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी, महिला पोलीस कर्मचारी व पुरुष कर्मचारी यांनी सर्वांनी सहभाग घेतला व बंदोबस्त चांगला केला व या ठिकाणी कोणताही असा अनुचित प्रकार घडला नाही। सर्वांनी शांतमय वातावरणात धम्मध्वज हा 8 तारखेला पय्याबोधी भंतेजी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी होत असतो। हा 3रा वर्ष असून मी सर्वांना या धम्मध्वज महारॅलीबद्दल सगळ्यांना आभार व्यक्त करतो। ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं भंतेजी पय्याबोधी थेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही रॅली झाली। अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये इतर सर्वांना आदर्श घ्यावा अशा पद्धतीच्या सुनियोजन पद्धतीनं ही रॅली या ठिकाणी आजच्या दिवशी संपन्न झाली। या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मुदखेडच्या वतीनं आम्ही जवळपास 55 सैनिक या ठिकाणी, त्यामध्ये 20 महिला 35 पुरुष अशा पद्धतीने समता सैनिक दल लावून समाजाची एक सेवा म्हणून या ठिकाणी भंतेजीचा आदेश आला, आदेशाचं पालन करून ही कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी सुरुवातीपासून सकाळी 7 वाजल्यापासून ते आता जवळपास 3-3:30 वाजेपर्यंत ही पदयात्रा जवळपास 7-8 घंट्याचा प्रवास या ठिकाणी सर्वांनी शांततेने केला आणि जिल्हाभरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये याची चांगली प्रति या ठिकाणी निर्माण होईल आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेच कार्यक्रम 8 जानेवारीला प्रत्येकाने घ्यावा, हा धम्म या ठिकाणी गतिमान करावा। याच ठिकाणी थांबतो। जय भीम।
गतिमान करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात आलो पण खूप चांगलं वाटलं, एवढी जनता बघून खूप चांगलं वाटलं आणि आपण आपलं असंच कार्य करत राहावं. भागी झालं पाहिजे, पदयात्रा नेहमीच काढलं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. पदयात्रेमध्ये सहभागी झाला. क्रांतिकारी जय भीम. मी समाजभूषण गयाताई कोकरे आणि मी नांदेडच्या धम्म रॅलीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याच्यामध्ये मला करायचे की तरुण जेवढे लोक आहेत, तरुण मंडळीने यांच्या सहभागी घेतला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. पुरुषांनी घेतला आणि जास्तीत जास्त महिला ह्याच्यामध्ये कर्तृत्ववान महिला होत्या आणि त्या महिला म्हणजे भीमाच्या वाघिणी याप्रमाणे त्यानं म्हणावंसं वाटलं. मला जेवढं काही आहे, मी आता माझ्या म्हणण्यानुसार एवढा मोठा 15 किलोमीटरचं अंतर काढून जेव्हा आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरणी लीन होतो त्यावेळेस आम्हाला एवढा आनंद होते आणि अशीच परंपरा तुम्ही चालू ठेवावी आणि सगळ्या नांदेडकर ही क्रांतीची भूमी आहे. या क्रांतीच्या भूमीमध्ये हा ध्वज नेहमी फडफडावा एवढी अपेक्षा करते आणि बौद्ध धर्मात लीन होते. जय भीम, क्रांतिकारी जय भीम. तसे जिल्ह्यानं घ्यायलाच पाहिजे. पयाभोधी बंतजीनं खूप छान केलं. खूप अभिमानाची गोष्ट वाटते, आम्हाला खूप अभिमान वाटते. तो गतिमान करण्यासाठी या ठिकाणी जे काही भीम अनुयायी आले होते, धम्म अनुयायी आले होते, महिला भगिनी आल्या होत्या आणि या महिला भगिनींना एक अल्पहार म्हणून या ठिकाणी पाणी वाटप आणि केळी इतर काही खाद्यपदार्थ या ठिकाणी महिला भगिनींना वाटप करण्यात आले. भदंत पयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली ही जी आहे ते खुरगावून निघालेली रॅली आणि आता ही रॅली या ठिकाणी संपन्न झालेली. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यामध्ये कुठेतरी धम्म चळवळ ही भदंत पयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक गतिमान झाल्याचं चित्र हे नांदेड जिल्ह्यामध्ये दिसत आहे.